विचार करा, एका अपार्टमेंटच्या गेटवर एक 52 वर्षांचा बाप रक्ताने माखलेल्या अवस्थेत धावत येतो. त्याच्या शरीरातून रक्ताच्या चिडकांड्या उडत असतात. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना तो अत्यंत क्षीण आवाजात सांगतो, माझ्या मुलीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने माझ्यावर चाकूने वार केले. त्यांनी माझ्या कुटुंबाला आणि हे बोलता बोलता तो तिथेच कोसळतो आणि आपला शेवटचा श्वास घेतो. एका बाजूला बापाचा हा दुर्दैवी अंत होत असताना दुसरीकडे तीच 24 वर्षांची पोटची मुलगी तिच्या बॉयफ्रेंड सोबत अपार्टमेंटच्या छतावर चढते, दुसऱ्या गेटने खाली उतरते आणि स्कूटीवरून पळ काढते. होय, ही कोणती काल्पनिक वेब सिरीज किंवा थ्रिलर सिनेमाची कथा नाहीये, तर IT हब मानल्या जाणाऱ्या बेंगलोर शहरात घडलेली एक अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारी सत्य घटना आहे. एका 24 वर्षाच्या सुशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर मुलीने आपल्याच आईवर एकापाठोपाठ एक तब्बल 10 वार करून तिला संपवलं. आणि जेव्हा ही गोष्ट लपवण्यासाठी ती आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होती, तेव्हा तिथे आलेल्या तिचे वडील आणि 19 वर्षांच्या लहान बहिणीचाही तिने गेम वाजवला. पण मित्रांनो, खरी कथा इथे संपत नाही. या हत्येमागचा कट जितका भयानक होता त्याहूनही धक्कादायक होती या मुलीची मानसिकता. जेव्हा ही मुलगी न्यायालयात उभी राहिली तेव्हा तिने संपूर्ण गुन्ह्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. ती असं का करत होती, तिच्या बॉयफ्रेंडने त्या रात्री काय केलं होतं आणि पोलिसांनी या दोघांना कसं पकडलं, हा संपूर्ण थरार ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण ज्या गुन्ह्याचा उलगडा करणार आहोत ती नात्यांमधील विश्वास, अतिहाव आणि आंधळ्या प्रेमाच्या नावाखाली झालेल्या क्रूरतेची अशी कहाणी आहे जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. या कथेची मुख्य आरोपी आहे श्वेता. वय अवघ 24 वर्ष. व्यवसायाने एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनियर. श्वेता बंगळुरूच्याच एका नामांकित खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होती. तिथेच तिच्या आयुष्यात एंट्री झाली केनेथ नावाच्या मुलाची. केनेथ हा बेंगलोरमध्येच चांगला स्थिरतावर होता. पोलिसांच्या माहितीनुसार त्याचे बेंगळुरूमध्ये अनेक फ्लॅट्स होते. कॉलेजमध्ये असताना दोघांची मैत्री झाली आणि पाहता पाहता श्वेता केनेथच्या प्रेमात पूर्णपणे वेळी झाली. कॉलेज संपल्यावर श्वेताला IT क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. पण केनेथच्या डोक्यात वेगळेच विचारचक्र सुरू होते. त्याने श्वेताला एका मोठ्या बिझनेस प्लॅनचे स्वप्न दाखवले. नोकरी करून आपण कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, आपण स्वतःचा बिझनेस करू असं सांगून त्याने श्वेताला नोकरी सोडायला लावली. श्वेताने केवळ नोकरी सोडली नाही तर घरच्यांचा तीव्र विरोध पत्करून ती केनेथ सोबत बेंगळुरूच्या KR पुरम भागातील एका फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागली. श्वेताचे कुटुंब अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय होते. तिचे वडील 52 वर्षाचे सोम सुंदर आणि आई 48 वर्षांची मुथुलक्ष्मी आणि लहान बहीण 19 वर्षांची सुप्रिया. श्वेताची आई मुथुलक्ष्मी या अत्यंत शिस्तप्रिय होत्या. आपल्या तरुण मुलीने नोकरी सोडणे आणि अशा प्रकारे लग्नाआधीच एका मुलासोबत लिव्ह इन मध्ये राहणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. संपूर्ण कुटुंबाला वाटत होतं की श्वेताने हे सगळं सोडून सन्मानाने घरी परत यावं. पण या नात्याच्या आड सुरू होता पैशांचा एक असा खेळ ज्याने या कुटुंबाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं. केनेथ आणि श्वेताने जो बिझनेस सुरू केला होता तो पूर्णपणे फ्लॉप झाला. बिझनेसच्या नावाखाली त्यांच्यावर तब्बल 30 लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी केनेथने श्वेताला एका भयंकर गोष्टीसाठी तयार केले. श्वेताने तिच्या आईवडिलांच्या नकळत त्यांच्या घराची मूळ कागदपत्र चोरली आणि ती बँकेत गहाण ठेवून लोन घेतलं. जेव्हा कर्जाचे हप्ते थकले तेव्हा बँकेच्या कायदेशीर नोटिसा थेट सोमसुंदर यांच्या घरी येऊ लागल्या. आपल्याच मुलीने आपल्या पाठीत इतका मोठा खंजीर खुपसलाय हे पाहून आई वडील सुन्न झाले, कारण की 1-2 लाखाचं लोन नव्हतं, 30 लाखाचं लोन होतं. येथूनच या कुटुंबात रोज रोज होणाऱ्या वादाची ठिणगी पडली. आता वळूया त्या मुख्य घटनेकडे ज्या रात्री क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या. तो रविवारचा दिवस होता. श्वेताची आई मुथुलक्ष्मी आणि लहान बहीण सुप्रिया या दोघी श्वेताची समजूत काढण्यासाठी आणि या प्रकरणावर बोलण्यासाठी KR पुरम येथील तिच्या फ्लॅटवर पोहोचल्या. संध्याकाळपर्यंत चर्चा झाली. त्यानंतर लहान बहीण सुप्रिया घरच्या काही कामानिमित्त परत आपल्या घरी निघून गेली. पण आई मुथुलक्ष्मी तिथेच थांबल्या.
त्यांना वाटले की रात्री शांततेत मुलीशी पुन्हा एकदा चर्चा करावी. रात्र झाली आणि फ्लॅटमध्ये पुन्हा एकदा श्वेता आणि तिची आई यांच्यात केनेथ सोबतच्या नात्यावरून आणि पैशांवरून जोरदार भांडण सुरू झालं. मुथ्थुलक्ष्मी यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता तुला मालमत्तेचा एक हिस्साही देणार नाही आणि या केनेथला आमच्या घरापासून दूर ठेव. पण या भांडणादरम्यान फ्लॅटच्या दुसऱ्या खोलीत काय चाललं होतं हे ऐकून तुम्ही चक्रावून जाल. श्वेताने पोलिसांना दिलेल्या कबुलीनाम्यानुसार जेव्हा तिचे आणि तिच्या आईचे भांडण अत्यंत टोकाला पोचले होते तेव्हा तिचा बॉयफ्रेंड केनेथ दुसऱ्या खोलीत आरामात हेडफोन लावून बसला होता. बाहेर काय चाललंय याच्याशी जणू त्याला काही घेणं देणंच नव्हतं किंवा कदाचित तो योग्य वेळेची वाट पाहत होता. भांडण इतकं वाढलं की श्वेताचा स्वतःवरील ताबा सुटला. आईने पैशांचा हिस्सा देण्यास नकार दिला आणि केनेथवर सतत टीका केली. हे श्वेताला सहन झालं नाही आणि तिने स्वयंपाकघरातील धारदार चाकू उचलला आणि आपल्याच 48 वर्षाच्या आईवर हल्ला केला. रागाच्या भरात ती इतकी अंध झाली होती की तिने मुथ्थुलक्ष्मी यांच्यावर एकापाठोपाठ एक तब्बल 10 वार केले. मुथ्थुलक्ष्मी रक्ताच्या थारोड्यात जमिनीवर कोसळल्या आणि काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वतःच्या आईचा खून केल्यानंतर श्वेता घाबरली. तिने केनेथला बोलावलं. आता या दोघांसमोर सर्वात मोठं आव्हान उभं होतं पुरावे नष्ट करण्याचं. त्यांनी ठरवलं की मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आधीच त्यांनी एक वेगळा फ्लॅट भाड्याने घेतला आणि काही मोठ्या सुटकेस देखील आणून ठेवल्या होत्या. त्यांनी घरात साचलेले रक्त साफ करण्यासाठी एक भयानक डोकं चालवलं. त्यांनी गॅसवर प्रचंड पाणी गरम केलं. त्या उकळत्या पाण्यात मिरची पावडर टाकली आणि ते तिखट पाणी संपूर्ण फरशीवर ओतून रक्ताचे डाग साफ केले, जेणेकरून फॉरेन्सिक टीमला रक्ताचे नमुने मिळू नयेत आणि रक्ताचा वासही निघून जावा. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की एका खुनानंतर हे प्रकरण इथेच थांबेल, पण खरा थरार तर पुढच्या 24 तासात घडणार होता. रविवारची पूर्ण रात्र श्वेता आणि केनेथने आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरण्यात आणि घराची साफसफाई करण्यात घालवला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी इकडे श्वेताचे वडील सोमसुंदर आणि लहान बहीण सुप्रिया काळजीत होते, कारण मुथ्थुलक्ष्मी रविवारी रात्रीपासून घरी परतल्या नव्हत्या आणि त्यांचा फोनही लागत नव्हता. सोमवारी दुपारनंतर सोमसुंदर आणि सुप्रिया दोघेही मुथ्थुलक्ष्मी यांना शोधण्यासाठी पुन्हा एकदा KR पुरम येथील श्वेताच्या फ्लॅटवर पोहोचले. जेव्हा त्यांनी फ्लॅटचा दरवाजा वाजवला तेव्हा आत श्वेता आणि केनेथ हे मुथ्थुलक्ष्मी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या म्हणजेच तो मृतदेह बाहेर घेऊन जाण्याच्या तयारीतच होते. दरवाजा उघडताच अचानक समोर वडील आणि लहान वहिनीला पाहून श्वेता आणि केनेथ पूर्णपणे हादरून गेले. सोमसुंदर आणि सुप्रिया थेट आत शिरले. घरात मिरची पावडर आणि रक्ताचा संशयास्पद वास येत होता. समोरच त्यांना मुथ्थुलक्ष्मी यांचे शव दिसले. हा प्रकार पाहून सुप्रिया जोरात ओरडणार आणि श्यामसुंदर पोलिसांना फोन करणार तितक्यात केनेथ आणि श्वेताने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. 19 वर्षांची निष्पाप सुप्रिया काही समजण्याच्या आतच तिथे रक्ताच्या थारोड्यात कोसळली आणि तिचा जीव जागीच गेला. पण 52 वर्षाच्या सोमसुंदर यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. शरीरावर चाकूचे गंभीर वार झेललेले असतानाही ते जीवाच्या आकांताने ओरडत फ्लॅटच्या बाहेर धावले. ते कसेबसे अपार्टमेंटच्या मुख्य गेटपर्यंत पोहोचले. तिथे असलेल्या वॉचमन आणि शेजाऱ्यांना त्यांनी शेवटच्या क्षणी सांगितलं की केनेथने आणि माझ्या मुलीने माझ्यावर चाकूने हल्ला केलाय आणि हे सांगून संपवण्यापूर्वीच त्यांचा दम तिथेच सुटला. बाप गेटवर जाऊन ओरडल्यामुळे आता संपूर्ण अपार्टमेंटमध्ये खळबळ उडणार याची श्वेता आणि केनेथला खात्री होती. खाली मुख्य गेटवर लोक जमा झाले होते, त्यामुळे खाली जाणे अशक्य होते. अशा वेळी या दोघांनी पळून जाण्यासाठी जी शक्कल लढवली ती पाहून पोलीसही थक्क झाले. त्यांनी मुख्य जिन्यावरून खाली न जाता थेट अपार्टमेंटचे छत गाठले. छतावरून ते अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या गेटकडे गेले आणि तिथून खाली उतरून आधीच पार्क केलेल्या स्कूटीवर बसून फरार झाले. काही वेळातच KR पुरम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटच्या आत 2 मुलींचे म्हणजे तिची आई आणि तिची बहीण मृतदेह आणि गेटवर बापाचा मृतदेह पाहून संपूर्ण
बँगलोर पोलीस दल हादरून गेलं. तात्काळ तपासाची चक्रे फिरवण्यात आली. कर्नाटक, तामिळनाडू आणि पुदुचेरी या 3 राज्यांमध्ये मिळून 6 विशेष पथके, स्पेशल टीम्स आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. पण पळून जात असताना निसर्गानेही गुन्हेगारांची साथ सोडली. बेंगळुरूमधून पळून जात असतानाच त्यांची स्कूटी वाटेतच खराब झाली. गाडी बंद पडल्यामुळे केनेथ घाबरला. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी श्वेताला सांगितलं की तू एकटी बसमध्ये बसून पुढे निघून जा. आपण वेगवेगळ्या रस्त्याने गेलो तर पोलिसांना संशय येणार नाही. श्वेताने तिच्या बॉयफ्रेंडवर आंधळा विश्वास ठेवला आणि ती पुदुचेरी जाणाऱ्या बसमध्ये बसली. पोलिसांचे सायबर सेल त्यांच्या मोबाईल लोकेशनचा माग काढत होते. श्वेता पुदुचेरीला पोचली खरी, पण जशी ती तिथे बस स्टँडवर उतरली तशी आधीच दबा धरून बसलेल्या बेंगळुरू आणि पुदुचेरी पोलिसांनी तिला पुदुचेरी बस स्टँडवरून ताब्यात घेतलं. श्वेता पकडली गेली, पण केनेथ अजूनही फरार होता. पोलिसांनी तिचा कसून तपास केला आणि शेवटी 2 दिवसानंतर केनेथला पुदुचेरीच्या एका समुद्र किनाऱ्यावरील बीच शॅक मधून अटक केली. आता या संपूर्ण प्रकरणातला सर्वात धक्कादायक आणि मोठा ट्विस्ट समोर आला जेव्हा श्वेताला बेंगळुरूच्या 47व्या ACMM कोर्टात हजर करण्यात आला. न्यायाधीश समोर होते. पोलिसांनी हत्येचे आरोप वाचून दाखवले. अशा वेळी सामान्यतः गुन्हेगार स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, पण श्वेताने कोर्टात उभे राहून जे सांगितले त्याने पोलिसांनाही धक्का बसला. श्वेताने कोर्टात सांगितले की या 3 हत्या मी एकटीने केल्या आहेत. यात माझ्या बॉयफ्रेंडचा म्हणजे केनेथचा काही संबंध नाही. विचार करा, ज्या प्रियकराने तिच्यावर 30 लाखांचं कर्ज काढलं, जिची नोकरी सोडायला लावली आणि स्कूटी खराब झाल्यावर तिला रस्त्यात एकटं सोडून पळ काढला, त्या केनेथला वाचवण्यासाठी श्वेता स्वतःवर फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा ओढवून घ्यायला तयार होती. पोलिसांच्या मते श्वेता अजूनही केनेथच्या प्रेमात पूर्णपणे अंध झाली असून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र फॉरेन्सिक पुरावे आणि वडिलांनी मारण्यापूर्वी दिलेल्या जबाबावरून केनेथ मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांच्या तपासानुसार या ट्रिपल मर्डर मागे मुख्य 3 कारणे होती. त्यातलं पहिलं कारण म्हणजे 30 लाख रुपयांचं प्रचंड कर्ज, जे फेडण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार होते. घरच्यांच्या नात्याला विरोध होता आणि निर्बंध म्हणजे श्वेताला वाटत होतं की तिची आई तिच्या स्वातंत्र्याची सर्वात मोठी शत्रू आहे. आणि तिसरं कारण म्हणजे संपत्ती हडपण्याचा डाव. आई वडिलांना संपवून त्यांची कोट्यवधींची मालमत्ता स्वतःच्या नावावर करणं हा या दोघांचा अंतिम हेतू होता. मित्रांनो, बेंगळुरूची ही घटना केवळ एक गुन्हेगारी कथा नाही, तर ती आजच्या समाजातील एका गंभीर मानसिकतेवर बोट ठेवणारी घटना आहे. एका सुशिक्षित नोकरी करणाऱ्या मुलीने पैशाच्या हव्यासापोटी आणि एका चुकीच्या मुलाच्या प्रेमापोटी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा वंश संपवून टाकला. आज सोमसुंदर यांच्या हस्ते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे आणि श्वेता जेलच्या अंधाऱ्या कोठडीत आपल्या कर्माची शिक्षा भोगते. गुन्हा कितीही हुशारीने केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मिरचीचे पाणी वापरले तरी कायद्याच्या हातापासून कोणीही वाचू शकत नाही. हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? श्वेताने कोर्टात घेतलेली गुन्ह्याची जबाबदारी तिच्या आंधळ्या प्रेमाची साक्ष देते की तिची क्रूर मानसिकता? केनेथ आणि श्वेताला कोणती शिक्षा मिळायला हवी? तुमचे विचार खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या सत्य घटना आणि क्राईम डॉक्युमेंटरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्या जवळ येईल. काळजी घ्या, सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.